परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची आज जयंती आणि त्यानिमित्तानं लाखो लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी 12 वाजेपासून आलेले आहेत आणि आपण पाहू शकता की डॉक्टर बाबासाहेबांचे विचार या देशात रुजण्याची किती गरज आहे। बाबासाहेबांच्या विचाराशिवाय हा देश चालू शकत नाही आणि म्हणूनच बाबासाहेबांचे अनुयायी आपण पहा दिवसेंदिवस जास्त संख्येने त्यांना अभिवादन करताना पोहोचत आहे आणि हा जगातील एक चमत्कार आहे की बाबासाहेब हयात नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचे विचार पसरवण्याचं काम त्यांचे समर्थक करत आहे। हे दुसरं कोणी करू शकत नाही। बाबासाहेब आंबेडकरांना माझी विनम्र श्रद्धांजली। बाबासाहेबांची आज जयंती आणि मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांना श्रद्धांजली देण्यासाठी किंवा त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी काल रात्री 12 वाजतापासून लोक आहेत। मुळात असं आहे की आज बाबासाहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण पदाधिकारी महापौर उपमहापौर आमचे शहराचे अध्यक्ष विदर्भाचे संघटन मंत्री आणि असंख्य जे आमदार आहेत ते आमदार आणि सर्व लोक आज बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्याकरता इथे दीक्षाभूमीला आले आहेत। खऱ्या अर्थानं संविधान चौकात आले आहे। खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्मरण करून बाबासाहेबांनी जे काही समाजातील तळागाळातील वंचितांना न्याय देण्याकरता जे काही प्रयत्नाची शिकस्त केली त्यांच्यामुळं आज हजारो लोक हे खालून वर आले आहे आणि त्याच्यामुळं अशा महामानवाला त्यांच्या जयंतीनिमित्त एक त्यांचं आभार आणि त्यांचं बाबासाहेबांचं जे त्यांनी समाजाला जे काही दिलं त्यांना समाज विसरू नये या भावनेतनं आज मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय सर्वदलीय आणि विशेषतः भारतातील संपूर्ण नागरिक आज आपापल्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मरण आजच्या दिवसाच्या निमित्तानं करत असतात। कुठलाही व्यक्ती हा मोठा झाला आणि त्याने काहीतरी केलं त्याचं विस्मरणीय होऊ नये, समाजात ते चैतन्य ते कायम राहावं या भावनेतनं आज दीक्षाभूमीवर सगळे लोक आले आहेत। 135वी बाबासाहेबांची जयंती आहे त्याबद्दल नागपूरवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी या महामानवाने जो मार्ग दाखवला त्या मार्गावर शेवटपर्यंत जाण्याचा आम्ही सगळेजण आज ग्वाही देतो, शपथ घेतो आणि संविधानाचा जय भीम संविधानाचा जो काही पायंडा आहे त्या संविधानाच्या भरोशावर त्या संविधानाचं लोकशाहीतलं महत्त्व आकारून त्या संविधानाच्या सर्व गोष्टींचं पालन करून पूर्ण भारतवासियांनी नागपूरवासियांनी त्याचं पालन करावं एवढी विनंती करतो आणि परत एकदा महामानवाच्या 135व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। खरं म्हणजे दरवर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या ठिकाणी संविधान चौकात साजरी करतो, महानगरपालिकेच्या तर्फे साजरी करतो। आज सुदैवाने तो मान मला तशा प्रकारे एरवी येत असलो तरीसुद्धा महापौर या नात्याने तिथे तशा प्रकारे अभिवादन करण्याचा मान मिळाला, संधी मिळाली। मी अतिशय मनापासून बाबासाहेबांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि नागपूर शहराच्या वतीने महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना शहराच्या आणि भारतीयांना
खूप साऱ्या शुभेच्छा देते की ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून जो आपला देश चालतो ते संविधान ज्यांनी लिहिलं आहे, ज्यांच्या महत्प्रयासातून ते पूर्ण झालं आहे, त्या निमित्ताने आजच्या या निमित्ताने त्या सगळ्या गोष्टींची आठवण करून आणि त्यांच्या जीवनाच्या सगळ्या गोष्टींची आठवण करून आपण त्या मार्गाने मार्गक्रमण करू, या अर्थाने आज आपण 11 तारखेला महात्मा फुले पण जयंती साजरी करण्यात आली. बाबासाहेब आणि महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी अनेक कार्य केले. काय सांगा? तसं म्हटलं तर जगाला आणि देशाला तर विशेष देश आभारी आहे दोन्ही महामानवांचा. अतिशय मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे ज्या संविधानाचा आणि महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भाने ते सावित्रीबाईंच्या मागे ज्या प्रकारे उभे राहिले, अतिशय मोठं काम त्यांनी केलं. त्यांच्यामुळे आज या ठिकाणी आम्ही उभा आहोत आणि निश्चितपणे सगळ्या राजकीय ज्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये भाग घेण्याची जी सुस्थिती निर्माण झाली ती त्यांच्यामुळे विनम्र अभिवादन. आज महिलांना 33% आरक्षण देण्यात आलं. त्या संदर्भात अतिशय आनंद, इतका मोठा आनंद की एकीकडे 50% स्त्रियांचा वाटा समाजामध्ये आहे. हे आरक्षण हे अत्यंत महत्त्वाचं होतं. सगळ्या क्षेत्रात स्त्रिया काम करत आहे, अग्रेसित आहे, तरीसुद्धा आरक्षण ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. ज्यावेळी संधी मिळत नसेल अशा काही ठिकाणी, त्याही ठिकाणी निश्चितपणे हक्काची संधी मिळेल आणि समाजातल्या स्त्रियांसाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी चांगलं काम करण्याची संधी मिळेल. अतिशय धन्यवाद मोदी सरकारचं. सर्वात अगोदर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आजच्या 133व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. आणि आज ओबीसी समाजासाठी जर त्यांनी 340 कलम जर या संविधानामध्ये ॲड केली नसती तर ओबीसी समाजाला हा न्याय मिळाला नसता. तरी पण त्यांनी जे संविधानाच्या माध्यमातून ओबीसीला देण्याचा प्रयत्न केला, पण शासन ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे त्या पद्धतीने देत नाही. आता जसं जाती जनगणना जे करून राहिले त्याच्यामध्ये ओबीसीचा कॉलम नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला जो दिलेला अधिकार आहे तो आम्हाला त्यांच्यामुळे मिळाला. असं मी आजच्या या दिनी बोलणं म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आमची अशी एक मागणी राहील का जाती जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम ॲड करायला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिला तो शासनाने आम्हाला द्यावा अशी माझी मागणी राहील. सर्वात पहिले आरक्षण ओबीसी समाजाला दिलं होतं. सर्वात अगोदर 340 कलमच्या माध्यमातून सर्वात अगोदर ओबीसीचंच आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केलं होतं. त्यामध्ये त्यावेळेचे जे सदस्य होते डॉक्टर पंजाबरावजी देशमुख हे सुद्धा त्याचे सदस्य होते. या दोघांनी त्यावेळेला ओबीसी समाजाचं कसं बलवीन या उद्देशाने सर्वात अगोदर ओबीसीचा संविधानामध्ये त्यांनी ज्यावेळेला 340 कलमाच्या माध्यमातून पारित केला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फार फार ओबीसी समाजाच्या वतीने धन्यवाद. देखिए, सबसे पहले तो हम लोग बाबा साहब भीमराव अंबेडकर जी को मानने वाले लोग हैं, दिखाने वाले लोग नहीं हैं. हम लोग संविधान पे चलने वाले लोग हैं और संविधान की नींव रखने वाले हमारे बाबा साहब हैं. तो हमारा ये मानना है एक ही बाबा साहब. तो आज यहाँ पर जिस प्रकार से लोगों का एक हुजूम आ रहा है, ये कहीं ना कहीं बाबा साहब में अपना बिलीव रखते हैं. लेकिन मैं आपके चैनल के माध्यम से एक बात बताना चाहूँगी कि कुछ लोग इस देश में ऐसे भी हैं जो नाम के लिए संविधान को कहते हैं कि हम मानेंगे पर उसके विपरीत काम करते हैं. तो मैं आप सभी लोगों को ये कहना चाहूँगा, देश में जो इतने विवाद उठते हैं वो सिर्फ एक बार बाबा साहब को पढ़ ले और समझ ले, इस देश के सारे विवाद ही खत्म हो जाएंगे. मैडम 11 तारीख को महात्मा फुले की जयंती हुई और आज 14 तारीख को बाबा साहब की जयंती है. महात्मा फुले और बाबा साहब ने महिलाओं के लिए बहुत कार्य किया. देखिए, दोनों का अपना है और दोनों ने जो नींव रखी है महिलाओं के हक के लिए वो रहती दुनिया तक ऐसी ही कायम रहेगी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. बाबासाहेबांनी जे चांगल्या भारताचं स्वप्न पाहिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ते आता थोडं आपल्याला मागे येताना दिसत आहे. कारण सर्व धर्म समभाव आपल्याला पाहिजे आहे आणि आता जे जातीय भेदभाव जे चालू आहेत ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. फक्त आपण जयंतीला येतो, पुण्यतिथीला येतो, वंदन करून निघून जातो, पण आपण कुठेतरी त्याच्यासाठी पुढाकार घेऊन हे सगळं बंद व्हायसाठी आपण कार्य केलं पाहिजे असं तरी आजच्या दिवशी मला वाटतं. म्हणून सगळ्यात आधी मी एक सांगेल, सगळ्यात आधी बाबासाहेबांनी जे कार्य केलं ते ओबीसी साठीच केलं आणि नंतर त्यांनी बौद्ध समाजासाठी केलं. एका समाजासाठी ते संघटित नव्हते तर सगळ्यांचं त्यांनी सगळ्यांना घेऊन चालणारे बाबासाहेब होते. तसे बाबासाहेब आपल्याला आता पाहिजे आहे. बस या दिवशी मी एवढंच बोलेन आणि तसा देश जर झाला तर कदाचित एक खूप चांगला भारत आपला तयार होईल. एवढं महिलांना 33% आरक्षण देण्यात आलं आहे. ती
3 दिन का सत्र केंद्र सरकार को बुलाना पड़ा 16, 17 और 18 के लिए। तो ये बिल की डिमांड सबसे पहले सोनिया गांधी जी ने रखी थी और मनमोहन जी ने रखी थी। तो कहीं ना कहीं ये कांग्रेस की देन है, लेकिन कांग्रेस ने उसमें भी ये कहा है कि ओबीसी महिलाओं का जो हक है वो उनको मिलना चाहिए और सभी जाति जिसकी जितनी संख्या है उसकी उतनी भागीदारी होनी चाहिए। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं, व्यापारी आघाडीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी संविधान चौकातल्या परमपूज्य बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून आपलं अभिवादन केलेलं आहे। समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही चतुसूत्री संविधानाच्या माध्यमातून परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी या देशाच्या जनमानसात त्याची साखर पेरणी करत सगळ्यांना कायद्याच्या मार्गानं या देशाच्या विकासामध्ये, विकास यात्रेमध्ये सहभागी करून घेतलं। आपण पाहू की हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून, हिंदू कोड बिलाच्या एक्झिक्युशनसाठी परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला। आज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर या कालावधीमध्ये हिंदू कोड बिलाची एक्झिक्युशन तर झालंच, परंतु त्यासोबतच आता माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% आरक्षणाचा साठी पुढाकार घेत त्या पद्धतीचं नारी वंदन अधिनियम 2026 संसदेमध्ये पारित करण्यासाठीचा चंग बांधलेला आहे। मला विश्वास आहे की 50% पेक्षा अधिक असलेल्या महिला, किंबहुना 50%च्या आसपास असलेल्या महिला या विकासाच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होतील आणि हा देश पुन्हा विकासाच्या दिशेनं झेप घेईल। हा देश 2047च्या दृष्टीनं ज्या पद्धतीचं स्वप्न नरेंद्रजी मोदी पाहत आहेत, ज्या पद्धतीचं स्वप्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पाहत आहेत, किंवा ज्या पद्धतीचं स्वप्न भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता पाहत आहे, सन 2047चा भारत हा विकसित भारत झालेला दिसेल आणि त्यामध्ये परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाचं योगदान हे पहिल्या क्रमांकाचं असेल। खूप खूप धन्यवाद। जय भीम। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय इस देश के ऐसे सुपुत्र हैं जिसने पूरे देश को एक नई पहचान दी, पूरे देशवासियों को अस्त्र और शस्त्र दोनों दिया, विचारों का, परिवर्तन का, संघर्ष का, संगठित होने का और एक नया समाज निर्माण करने का सपना बाबा साहब ने जगाया। इसलिए ऐसे सुपुत्र के जन्म दिवस के अवसर पर हम सब बहुत भाव विभोर है। संपूर्ण भारताचं आशास्थान असलेलं भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनन्य उपकार संपूर्ण भारतीय जनतेवरती आहे आणि आज आपल्याला संपूर्ण एकसंघ जो भारत दिसतो आहे ती संपूर्ण बाबासाहेबांची देण आहे। जो आपण पुरोगामी वैज्ञानिकवादी जो भारत आपण आपल्याला पाहायचा तो बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहता येईल। म्हणून आजच्या दिवशी आम्ही इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन। बाबासाहेबांचे रिलेव्हन्सी फक्त भारतामध्येच वाढलेले नाही आहे, त्यांची रिलेव्हन्सी संपूर्ण जगभर आहे। आज बाबासाहेबांची 132 जयंती जी आहे ती आपल्या देशातच नाही सगळ्या जगामध्ये साजरी करण्यात येत आहे। म्हणून बाबासाहेबांची वैचारिक जी बांधिलकी आहे, वैचारिक रिलेव्हन्सी आहे ही जगभर वाढलेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये सुद्धा बाबासाहेबांची विचार घेऊन आहे। बाबासाहेब केवळ संविधानाचे निर्माते नसून बाबासाहेब या देशामध्ये गुलामीतून मानव समाज मुक्त व्हावा, जातीच्या लोखंडातून, धर्माच्या लोखंडातून संपूर्ण समाज मुक्त व्हावा यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात संघर्ष केला, लिखाण केलं। त्या लिखाणाच्या आधारावर संपूर्ण समाज आपल्याला जागृत या देशामध्ये दिसतो आहे। आज जे संविधान त्यांचं या देशामध्ये आला त्या संविधानाच्या माध्यमातून हा जो संपूर्ण देश जो आहे हा लोकशाहीवादी देश जो तयार झाला होता त्याला आता दुर्दैवाने म्हणावं लागते की 12 वर्षामध्ये या लोकशाहीला नख लावण्याचं काम इथल्या सत्ताधारी पक्षाने केलेलं आहे। या देशाची लोकशाही संपण्याच्या मार्गावर आलेली आहे, या देशाचं फेडरलिझम संपण्याच्या मार्गावर आलेलं आहे।
म्हणून या संपूर्ण आंबेडकरी अभियानापुढे असं मोठं आव्हान आहे की देशाचे संविधान सुरक्षित असलं पाहिजे, देशाची लोकशाही सुरक्षित असली पाहिजे, देशाची धर्मनिरपेक्षता सुरक्षित असली पाहिजे. आणि या 3 मुद्द्यांसाठी बाबासाहेब हे मोठे रेफरन्स आहे. आणि म्हणून संपूर्ण जनतेला माझं आव्हान आहे की बाबासाहेब संविधान वाचवायचं असेल तर मनोवादी सत्तेपासून दूर केलं पाहिजे, त्याशिवाय संविधान वाचू शकणार नाही, एवढंच मला सांगायचं. सर्वप्रथम या भारतातल्या सर्व नागरिकांना, महिलांना परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक मंगल शुभकामना. आणि 14 एप्रिल म्हटलं की हा आमच्यासाठी फार मोठा दिवस आणि सणासारखा दिवस आहे. कारण की या दिवशी जर बाबासाहेबांचा जन्म झालाच नसता तर आज आम्ही कुठे असतो याची कल्पनाही करू शकत नाही. कारण की या देशामध्ये जातीयवाद ज्या पद्धतीनं फोफावलेला त्या काळात होता, त्या परिस्थितीमध्ये आम्ही जगलो असतो की नाही हा प्रश्न आमच्यासमोर होता. पण बाबासाहेबांचा जन्म झाला. बाबासाहेबांनी या देशातील सर्व शोषित, पीडित, वंचित या सर्व समुदायांचा उद्धार केला. आणि म्हणूनच आजच्या दिवशी म्हटलं जातं, उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. काल रात्रीपासून या संविधान चौकामध्ये ज्या पद्धतीनं जल्लोष आणि ज्या पद्धतीनं समुदाय इथे जमा झाला होता, खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. पण मला एक प्रश्न नेहमी पडतो की बाबासाहेबांची जयंती आली तरच आम्ही एकत्र होतो, लाखोच्या संख्येने एकत्र होतो, पण फक्त नाचल्या आणि गाल्याने बाबासाहेब नाही होणार. तर बाबासाहेबांना डोक्यात आम्ही घेतलं पाहिजे. आम्ही डोक्यात घेत नाही आहे, फक्त डोक्यावर घेऊन नाचतो आहोत. हे कुठंतरी चुकते आमच्या समाजाचं, असं माझं मत आहे. कारण की ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात या समाजाचे फाळ होतात आणि अशा वेळेला आमच्या समाजाचं नेतृत्व उभं होत नाही. ही शोकांतिका आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मी या समाजाला एकच विनंती करेल की ज्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या जयंतीसाठी आम्ही सगळे एकत्र होतो, त्याच पद्धतीनं आमच्या समाजाचं नेतृत्व कसं आम्हाला संसदेत पाठवता येईल, विधानसभेत पाठवता येईल, या पद्धतीनंही आपण एकत्र येऊन आपला प्रतिनिधित्व पाठवला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतो असं म्हणता येईल. धन्यवाद. जय भीम. सर्व या पार्टीला त्या पार्टीला जातात. बाबासाहेबांचं एकच ध्येय होतं. बाबासाहेबांनी जे समोर उठलेला आहे तो आपण मागे खेचायचा नाही, मधात अडकलेला आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. जर आपण सर्व एक होऊ, या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व लोकांनी हा निश्चय करायचा की आपण एकीने लढू, एकीच्या बळाने लढलो तर आपण पुढे जाऊ आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करू. एवढंच माझं बोलणं मी इच्छिते. माझं नाव माधुरी जामगडे, मी महिला मंडळ याची सदस्य आहे. आम्ही महिला मंडळच्या अनुषंगाने आम्ही बरेचसे प्रोग्राम साजरे करत असतो. रमाई जयंती आणि सावित्रीबाई फुले जयंती, आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती आणि महिला दिवसाचा प्रोग्राम. आणि त्या प्रोग्राममध्ये आम्ही ते प्रोग्राम असे करतो की त्या प्रोग्राममधून आम्ही लोकांना काही देऊ इच्छितो. बाबासाहेबांचे जे देण आहे ते आम्ही लोकांना सांगतो आणि लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो की आपण बाबासाहेबांचं स्वप्न साकार केलेलं पाहिजे. की 20% बाबासाहेबांनी समाजाला द्यायला केला होता. 20वा भाग बाबासाहेबांनी द्यायला सांगितलं होतं. पण देतात, बरेचसे लोक देतात, असं नाही की नाही देत म्हणून. पण आम्ही पण देतो, आमच्या महिला मंडळांकडून पण आम्ही देतो. पण उत्पन्नाचा भाग दिल्यावरही बाबासाहेबांचं स्वप्न आपण त्यांच्या विचारांनी साकार करायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. जय भीम. बाबासाहेबांचा एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब. जय भीम. आम्ही सर्व महिला वैशाली महिला बहुउद्देशीय संस्था आहे आणि आमचा पूर्ण संस्थेचा ग्रुप आहे इंदोरा आणि आम्ही नेहमी कार्यरत असतो. आज आम्ही एकत्र सगळेजण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्याकरिता एकत्र जमलेलो आहोत. आणि संदेश मला हाच द्यायचा आहे की ज्या पद्धतीने आजच्या दिवशी एवढा गोळखा दिसतो आहे
त्याच पद्धतीने जेव्हा आपल्या 5 वर्षाचं इलेक्शन होतं तेव्हा घोळका कुठे जातो, तेव्हा काय एकजूट होऊन आपण एकमताने विजय होऊन एक चांगला उमेदवार आपल्याला मिळत नाही. हा झाला राजकीय प्रश्न. आता वैयक्तिक बोलायचं झालं तर मी असं म्हणेल की आजही आपल्या समाजामध्ये कुठेही वावरत असताना जातीभेदाचा निर्मूलन अजूनही झालेलं नाही आहे. जातीभेद हा आहेच, शाळेत असो किंवा कुठल्याही ठिकाणी असो आपल्याला हा पाहायलाच मिळतं. ज्यावेळेस आंबेडकर जयंतीला आम्ही फोटोला हार घालतो, त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही नारळ लावतो, त्यावेळेस बाकीच्यांचा आवाज हा एकदम कमी येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, हा विजय असो शब्द म्हणायला सुद्धा यांना घाबरतात. का घाबरतात? फायदा उचलायला असंख्य जातीतले लोक एकत्रित येतात, मग आवाज मोठा करायला यांचं का घाबरतात? हा माझा सगळ्यांना वैयक्तिक प्रश्न आहे. यानंतर मी माझे 2 शब्द इथे संभवते आणि समोरचं बोरकर ताईंना बोलण्यास संधी देते. आज बाबासाहेबांची 135वी जयंती लोक खूप छान आणि साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी वैशाली बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून बोलत आहे. तर आज म्हटलं सगळ्यांना पाहून बरेचसे लोक बाबासाहेब जयंती निमित्त खूप लोक इथे येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करतात. तसेच जरी आम्ही एकत्र झालो आणि एक झालो तर आमच्या प्रधानमंत्री एक होऊ शकते, आम्ही एकजूट राहू शकतो. तसं मला वाटते की सगळ्यांनी एक संघटित संघर्ष करा आणि संघटित राहा. एकच नारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय 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 भीम, जय 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 भीम. सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व देशबांधवांना आणि आंबेडकरी जनतेला मी शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यांचं अभिवादन करू इच्छितो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला आणि फक्त देशालाच नव्हे ह्या जगाला एक नवीन दिशा दिलेली आहे आणि तळागाळातल्या लोकांना त्यांचा अधिकार देऊन ह्या देशामध्ये सन्मानाने जगण्याचा त्यांना एक मार्ग दाखवलेला आहे आणि त्याच मार्गाचा मार्गक्रमण करत आज हा दबलेला समाज, शेवटचा व्यक्ती ह्या देशातला आज आपल्या समोर मोठ्या ताठमानेने उभा राहून तो आज ह्या सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये जगतो आहे. अशा ह्या महामानवाला, आमच्या बापाला आम्ही आज अभिवादन करण्याकरता, आमच्या त्याचे ऋणबंध फेडण्याकरिता आम्ही इथे आलेलो आहोत आणि याच शब्दांनी मी माझे अभिवादन करतो बाबासाहेब आंबेडकरांना. आज त्रिवार अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. सर्वप्रथम मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मनापासून हार्दिक अभिवादन करतो. नागपूरचे सर्व नागरिकांना आजच्या दिवसच्या मी शुभेच्छा देतो. बाबासाहेबांच्या जे स्वप्न होता, जे त्यांचे विचार होते, ते विचारचा वारसा जपण्याची आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. आम्ही त्यांचे स्वप्न सर्व स्वप्न सत्य करून दाखवू ही आमच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि मी नक्की त्याप्रमाणेच करू. पुन्हा एकदा नागपूरचे सर्व नागरिकांना आंबेडकर जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. मी जगातील सर्व बांधवांना, भगिनींना माझ्यातर्फे या मंगल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जेव्हा भारतीय संसदेमध्ये महिला आरक्षणाचं बिल येत आहे, अशा वेळेला मला प्रकर्षाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण होते. ज्या वेळेला मनूच्या कायद्यानं या देशामध्ये स्त्रियांना दुय्यम लेखलं जात होतं, स्त्रियांना अस्पृश्य समजण्यात येत होतं, तेव्हा पुरुषांच्या बरोबरीने जगण्याचा आणि स्वाभिमानाचा अधिकार या देशामध्ये पहिल्यांदा जर कुणी दिला असेल तर ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की जर आपल्याला
एखाद्या देशाची प्रगती मोजायची असेल तर ती आमच्या भगिनींच्या प्रगतीवरून त्याचं मोजमाप केलं पाहिजे. आणि मी आपल्याला सांगू इच्छेन की जगामध्ये पहिल्यांदा जेंडर इक्वॅलिटी आणून महिलांना मतदानाचा अधिकार जर कुणी मिळवून दिला असेल तर तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि त्यामुळं चूल आणि मूल जे म्हटलं जात असे त्या चुलीपासून संसदेपर्यंत आमच्या भगिनी आज पोहोचायला लागल्या आहेत आणि त्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती सुद्धा व्हायला लागल्यात. हे केवळ जे घडलं आहे ते या महामानवामुळे घडलेलं आहे. अशा महामानवाचा आज जन्मदिवस मी आपल्या सर्वांना या प्रसंगी मंगलमय कामना करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे मानव मनुष्याने जगण्याचा अधिकार दिला हे आम्हाला संविधानामधूनच मिळालेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांचा वाढदिवस म्हणजे जयंती मनवणं आमच्यासाठी खूप गौरवाचं आणि खूप याच्या सन्मानाची गोष्ट आहे. त्यांनी आम्हाला रिझर्व्ह बँक काय आहे, त्यांनी आम्हाला एज्युकेशन काय आहे, माणूस म्हणून कसं जगायचं, त्यांनी संपूर्ण अधिकार. आज महिलासुद्धा उद्योजिका बनलेल्या आहेत. प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात महिला समोर आहेत. आज अनुसूचित जातीची महिला असो की अनुसूचित जनजातीची महिला असो, आज अनुसूचित जनजातीच्या महिलेला राष्ट्रपती सर्वोच्च पद राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे. आणि देशाची पंतप्रधानसुद्धा इंदिरा गांधी त्या एक महिला बनलेल्या आहेत. हा सगळा अधिकार कुठून मिळालेला आहे तर फक्त संविधानामधून. आणि संविधानाच्या माध्यमातून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आमच्या समाजाला जे म्हणजे बुद्धिस्ट समाजाला जो बौद्ध धर्माची दीक्षा दिली, आम्हाला बौद्ध म्हणून जगण्याचा अधिकार दिला. नाहीतर आम्हाला कोण विचारत होतं, कोणीच विचारत होतं. आम्ही इथं कुळामध्ये इकडे जगाच्या बाहेर आणि वस्तीच्या बाहेर कुळामध्ये टाकलेले लोक होतो. आज आम्हाला बाबासाहेबांनी आज तुम्ही पाहिले असाल कालचा जल्लोष आणि 5 दिवसापासून जो जल्लोष मनवत आहेत लोक की जी खुशीची लहर आहे 125वी जयंती मनवणं आमच्यासाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो आम्हाला एज्युकेशनचा हे दिला. आज मी सुद्धा एक उद्योजिका आहे आणि ममता ट्रॅव्हल्स आणि ममता असोसिएट. महामानव आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभकामना. मी डायना लिंगेकर आपणासमोर 2 शब्द व्यक्त करू शकते. जी कालची जयंती झाली ती जयंती नाचून गाऊन त्याप्रमाणे संविधान वाचून सादर करण्यात आली. हे फार महत्त्वाचं आहे. विचार आम्हा सर्वांसमोर त्यांच्या प्रेरणादायी कृत्याने ठेवले हे सर्व महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांना जय भीम, जय संविधान. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि संपूर्ण विश्वाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक मंगलकामना. खरं पाहिलं तर नागपूर हे आंबेडकरी चळवळीचं गड आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय प्रखर असा विश्वास नागपूरच्या जनतेवरती होता. आज बाबासाहेब जाऊन नियर अबाउट आता 50-70-80 वर्ष व्हायला लागले. परंतु ज्याप्रमाणे दिवसेंदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जो क्रेज आहे, जो तरुणांमध्ये जो उत्साह आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारधारा जनमानसामध्ये रुजत आहे आणि जागतिक स्तरावरती जे विचार बाबासाहेब आंबेडकरांचं पोहोचवण्याचं काम हा तरुण वर्ग करत आहे, हा अतिशय वाख्यानाजोगा आहे. आज या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येक म्हणजे राजकारणातला असो, समाजकारणातला असो किंवा धर्मकारणातला असो, कुठल्याही क्षेत्रातला ज्यावेळेस विषय येतो त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय मत होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या संपूर्ण घडामोडीवरती काय विचार होते हे नेहमी सांगण्याचा प्रयास होत असतो. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी लोकशाही दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं ते संविधानाची रुजवण्यामध्ये आम्ही म्हणण्यापेक्षा या देशातले राज्यकर्ते लोक कुठंतरी कमी पडलेले आहेत आणि नागरिक म्हणून जबाबदारी स्वीकारण्यासाठी नागरिकही कुठंतरी कमी पडलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण एक प्रण घ्यायला पाहिजे की या देशातला नागरिक म्हणून नागरिकत्वाची जबाबदारी यापुढे आपण सांभाळू अशा प्रकारचा प्रण घ्यायला पाहिजे. आणि मी पुन्हा या देशातल्या आणि विश्वातल्या सगळ्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
धन्यवाद. जय भीम. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या सगळ्या जनतेला फार फार शुभेच्छा. शुभेच्छा देत असताना 2012 साली मी नागपूर शहराचा उपमहापौर झालो होतो. मला अभिमान आहे, गर्व आहे की 2012ला मी उपमहापौर झाल्यानंतर देशाचा पहिला संविधान चौक बनवण्याचा मान नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून मी केला तो. त्यानंतर इथे हिंदी, मराठी आणि इंग्लिशमध्ये बाबासाहेबांचं प्रियांबल तिन्ही भाषेमध्ये ह्या ठिकाणी आपण लावलं. त्याचा मला फार आनंद होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, संविधानाच्या आधारावर आपला देशाचा कारभार चालतो आणि त्या दृष्टिकोनातून समता, समानता, बंधुत्व हे सगळ्यांनी जोपासलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते संविधान प्रत्येक घरी जाणं गरजेचं आहे आणि संविधानाचा सगळ्यांनी अभ्यास करून त्या दृष्टिकोनातून एक मानवतेच्या दृष्टिकोन ठेवून हा कारभार बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून हा चालतो. मी पुन्हा एकदा आपल्याला फार फार ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या वंचित, शोषित, पीडित महिला पुरुषांमध्ये समानता, स्वतंत्रता जे दिली, त्यामुळे आज संविधानामध्ये जे आदिवासी समाजासाठी आरक्षण ठेवलं. आणि सर्वात पहिले जेव्हा मी नगरसेवक एक राखीव जागेतून इलेक्शन लढली आणि तिथून माझा राजकीय प्रवास सुरू झाला आणि म्हणूनच आज देशाच्या सर्वोच्च सभेमध्ये मला जाण्याचा मान मिळाला आहे. बाबासाहेबांनी जे संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजही आमच्या मुलांना शिक्षण घेण्याची फार गरज आहे आणि समाजाला संघटित होण्याची गरज आहे. आज आपल्या पार्लमेंटमध्ये 33% महिलांसाठी आरक्षण हे 16 तारखेला पार्लमेंटमध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात ठेवण्यात आलेलं आहे. आणि मी स्वतःला स्वाभिमान म्हणजे माझ्या स्वतःला मी भाग्यवान समजते की त्या महिला बिल पास करताना मी त्या सभागृहात राहणार आहे. आणि हे जे संधी जे मिळाली मला, हे बाबासाहेब आंबेडकरांजींमुळे मिळाली. कारण की त्यांनी संविधानामध्ये आदिवासींकरिता रिझर्वेशन ठेवलं नसतं तर माझा आत्तापर्यंतचा प्रवास इथपर्यंत झाला नसता. म्हणून मी पुनश्च भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते, कोटी कोटी प्रणाम करते. माझं नाव रोहित पाटील आहे आणि हा जो उपक्रम आहे हा मागील 3 वर्षापासून आम्ही निशुल्क पुस्तक वाटपाचा कार्यक्रम राबवत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला एक जयंतीची एक भेट म्हणून आम्ही हे पुस्तकाचं एक उपक्रम सुरू केलेला आहे. विचारतो मी, सर्वीकडे भोजनदान वगैरे होते, तुम्ही पुस्तकात का वाटप करण्याचा निर्णय घेतला? सर, ॲक्च्युली पुस्तकं वाटप करण्याचा उद्देश हा आहे की आजची जे नवीन पिढी आहे त्यांना बाबासाहेबांबद्दल माहिती देणे, त्यांना पुस्तकाचं वाचन घडवणे, त्यांना पुस्तकातून काही माहिती देऊ शकतो त्याकरिता आम्ही हा उपक्रम चालवतो. आणि भोजनदान अजून कुठे जागी जेही वितरण करतात तर आम्हाला असं वाटते की हे विद्यादान करून हे थोडं श्रेष्ठ असलं पाहिजे. कुठल्या पुस्तकं आहेत आपल्याकडे? आपल्याकडे एक तर भारताचे संविधान आहे आणि गुलामगिरी आहे, मी सावित्री आहे, माता रमाई आहे आणि गौतम बुद्धाचे चरित्र आहे. तर खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या हे पुस्तकं आम्ही मागवले आहेत जेणेकरून लहान मुलांना अजून लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत ही पुस्तकं पोचल्या पाहिजे असा एक छोटासा आमचा कार्यक्रम असतो. असा छोटासा उपक्रम आम्ही मागील 3 वर्षापासून राबवत आहोत. बँक ऑफ इंडिया नागपूरचे एम्प्लॉई आहे आणि आमच्यातर्फे हा उपक्रम चालू आहे की आम्ही पॉपसिकल्स आणि मसाला चाट वाटत आहे इथे 135 जयंतीनिमित्त. हे तसं समाजसेवा म्हणून इथे येणाऱ्या
आपल्या ऊन असते म्हणून. हां ऊन असते म्हणून आणि आपल्या सगळ्या समाज बांधवांसाठी थोडासा थंडावा मिळावा म्हणून आम्ही वाटत आहोत हे. अतिशय आनंद वाटतो आहे की 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती या देशामध्ये नव्हे तर जागतिक स्तरावर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. आम्हाला आनंद आहे की ज्या आम्ही चौकात उभे आहोत त्या चौकामध्ये एक संविधान चौक व्हावं म्हणून आम्ही आंदोलन केलं. मग त्या आंदोलनात बबनराव बोंदाटे होते, दरेश वहाणेजी होते, रवी आपले गजबी होते, रवी शेंडे होते, अनेक असे असंख्य कार्यकर्ते होते. आज नव्हे या संविधान चौकचं हे सगळं नाव एका देशात गेलं आणि विविध जाती धर्मातील, विविध पक्षातील, विविध संघटनेतील लोक या संविधान चौकला निवडतात आंदोलन करण्यासाठी. आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना विविध जाती धर्मातील लोक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी लोक आम्हाला दिसते आहेत. संगपाल उपरे गेल्या अनेक वर्षापासून एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी चालवतात. पण या निमित्ताने मी एक विनंती करतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आमचे युवक अतिशय मोठ्या प्रमाणात त्या रॅलीमध्ये समावेश होतात. पण मित्रांनो, माझी एक अशी विनंती आहे की कुठलंही काय करत असताना एक शिस्त असली पाहिजे. शिस्ताशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आज आपल्याला अभिमान असला पाहिजे की या देशामध्ये नव्हे तर जागतिक स्तरावर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना आज अनेक जाती धर्मातील लोकांना असं वाटू लागलं की बाबासाहेब सुद्धा आता आमचे आहेत, बाबासाहेब सुद्धा आमचे आहेत. आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या संविधान चौकामध्ये हजारो नाही, काल मध्यरात्री जे पूर्वसंध्येला जवळपास 2 लाख लोक येतात. आणि आज आपल्याला गल्लोळ या ठिकाणी असंख्य लोक दिसत आहेत. मी आजच्या ठिकाणी एवढा संदेश देतो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने की जयंती बाबासाहेब आंबेडकरांची ही शिस्त पद्धतीनं झाली पाहिजे. एवढं आपण मनावर घ्या, एवढंच अपेक्षा करतो. बस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतीयांना रिपब्लिकन मूवमेंटतर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. जे काही वैभव आम्हाला आज प्राप्त झाला आहे, काही वर्षापूर्वी म्हणजे हजारो वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना शुद्ध पाणी पिण्याची सुद्धा मुबलक प्रमाणात पाणी आम्हाला पिण्यासाठी नव्हतं. चांगले वस्त्र धारण करण्याची आम्हाला मुभा नव्हती. आणि अशा अनेक समस्यांनी पीडित आमचे जे पूर्वज होते. परंतु 14 एप्रिल 1891 वर्षी या जगामध्ये एक महान विचारवंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. आणि त्या एकट्या माणसाने एका पेनाच्या टोकावर आमच्या ज्या पूर्वजावर 5000 वर्षापासून जो जातीय पगडा होता तो त्यांनी एका पेनाच्या टोकावर त्यांनी दूर केला. आणि खरंच डॉक्टर बाबासाहेब नसते तर विचार करा की आज आमची काय परिस्थिती असती. म्हणून मी या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला शुद्ध विचार दिले, विज्ञानवादी बुद्ध धम्म दिला, त्यानुसारच आम्ही बाबासाहेबांच्या विचाराची जे काही लोकांची पायमल्ली करत आहेत त्यांनी थांबवावं. आणि हे बाबासाहेब आंबेडकरांची महान विचारवंताची जयंती नाचून साजरी केल्यापेक्षा आम्ही वाचून साजरी करायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचल्यापेक्षा त्यांना डोक्यात घ्यायला पाहिजे. आणि तरच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली, खरं अभिवादन आणि त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ. अन्यथा हे जे काय आम्ही करतो हे सगळं स्वयंधतुर आहे आणि याच्यामध्ये काही वैचारिक क्रांती होणार नाही आणि पुन्हा आमच्यावर तेच दिवस येतील. म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकच सांगू इच्छितो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान स्वीकारावं, त्या संविधानाची रक्षा करावी. जर संविधान जिवंत आहे तरच आपण आहोत आणि जर संविधान नाही तर पुन्हा आम्ही आमच्या ते तोंडाला गाडगा आणि कमरेला झाडू लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकृत करावे. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंतीच्या मी सर्व भारतीयांना, बुद्धिस्ट लोकांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम. नमो बुद्धाय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या विश्वातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. मित्रांनो,
बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्या सर्वांचे न्याय हक्क लिहिलेले आहेत. संविधान कुणी एका समूहासाठी नसून त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व लोकांसाठी संविधान आहे. संविधान आपल्या जगण्याचे संविधान आहे. संविधान जिवंत राहील तर आपण जिवंत राहू, मानव समूह जिवंत राहील. बाबासाहेबांनी कोणी एका व्यक्तीसाठी संविधान लिहिलेलं नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. मी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी कवितेच्या 4 ओळी आपल्यासमोर सादर करतो. तुझ्या विचारांचा जर छंद नाही, माझ्या वाचनात जर तुझा प्रबंध नाही, तर हे भीमा माझ्या जीवनात सुगंध नाही, सुगंध नाही, सुगंध नाही. जय भीम. मी जीवराज दाभाडे, रिटायर्ड DCP. इथे शाक्य संघाचा मी सुद्धा एक म्हणजे सदस्य आहे. आमच्या शाक्य संघाचे अध्यक्ष हे राजरत्न बनसोड साहेब आहेत आणि बाकी इतर बरेचसे निवृत्त पोलीस ऑफिसर याचे आपलं सदस्य आहेत. हा दरवर्षी इथे नागपूरला बाबासाहेबांची जयंती असो, बुद्ध जयंती असो किंवा दीक्षाभूमीचा धम्मचक्र सोहळा असो, या सोहळ्यानिमित्त शाक्य संघ आपापल्या परीने इथे सेवा देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानिमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन, भगवान बुद्धांना अभिवादन आणि संपूर्ण महापुरुषांना अभिवादन, महात्मा ज्योतिराव फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज, यांनासुद्धा या निमित्तानं दरवर्षी आपलं अभिवादन करण्यात येते. आणि इथे हा संपूर्ण उत्साहात आपण म्हणजे बघतच आहात की संपूर्ण उत्साह मध्ये हा कार्यक्रम होतो. शाक्य संघाचे प्रत्येक सदस्य यामध्ये आपल्या तन मन धनाने यामध्ये सहकार्य करतात आणि एकंदरीत हा कार्यक्रम याचप्रमाणे दरवर्षी याच रीतीने म्हणजे साजरा होत राहील. आज बाबा साहेब आम्बेडकर की 135वीं जयंती है. इस उपलक्ष्य में सबको हम हार्दिक शुभकामनाएं देते हैं. और आज जो देशपूर्ण वातावरण चल रहा है, जाति भेद का वातावरण चल रहा है, अमीरी गरीबी का वातावरण चल रहा है, ऐसे हालातों में बाबा साहेब आम्बेडकर के विचार ही सही जगह से रोशनी दे सकते, सही राह दिखा सकते. हमारा सभी लोगों से अनुरोध है कि आज के उपलक्ष्य में बाबा साहेब आम्बेडकर के विचार हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, दलित, आदिवासी, OBC और के जन जन तक पहुँचे, यही हम प्रण ले और इसी बात को हम सामने रखें. बाबा साहेब आम्बेडकर के विचार सब जगह तक पहुँचना चाहिए. पहली बार मुस्लिम समुदाय यहाँ पर आया? नहीं, ऐसा नहीं है. मुस्लिम समुदाय हर साल आता था, लेकिन इस बार MIM के जो लोग हैं बहुत सारे चुनकर आए, नगर सेवक चुनकर आए, मुस्लिम लीग के लोग चुन के आए, इसलिए उनके ऊपर ज़्यादा अट्रैक्शन रखा. नहीं तो हम पिछले कई सालों से बाबा साहेब आम्बेडकर के जयंती पर और पुण्यतिथि पे संविधान चौक और दीक्षाभूमि जाते रहते. आज बाबा साहब की जन्मदिन के अवसर पर सभी लोगों को बधाई देते हैं, शुभकामनाएं देते हैं. सबसे पहले तो जैसा कि आपने पूछा है कि बाबा साहब आम्बेडकर के जन्मदिन के अंदर में आज पहली बार हम मुस्लिम समाज को देख रहे हैं, जबकि मुस्लिम समाज काफ़ी सालों से बाबा साहब आम्बेडकर की विचारधारा को मानते आ रहा है. सबसे बड़ी बात तो यह है, आपने देखा होगा हमारे बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब, वो हिंदुस्तान के लिए दुनिया का सबसे बड़ा अगर किसी को नेता मानते हैं तो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को मानते हैं. और उन्हीं के संविधान के हिसाब से आज देश चल रहा है. काश अगर संविधान नहीं होता तो देश के अंदर में अभी अफरा तफरी मच गई रहती, क्योंकि हालात इस देश के अंदर में भी ऐसे है कि हिंदू मुस्लिम के अलावा कोई दूसरा नज़र आ नहीं रहा है. अगर बाबा साहेब आम्बेडकर का संविधान नहीं होता तो हिंदू मुस्लिम ही चलते रहता था और इस देश नहीं रहता था. तो इसलिए संविधान जो बाबा साहब आम्बेडकर ने दिया है, इस देश में सभी धर्मों को बांधने के लिए दिया है, चाहे वो हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, सभी धर्मों के लोग एक साथ एकजुट होकर के इस देश को आगे बढ़ाने में कामयाब बने. और ये संविधान उसी लिए दिया गया है, उसी लिए लिखा गया है. ऐसे महामानव के लिए इस देश का मतलब इस देश ने सब मिल कर के अच्छे बड़े लेवल पर एक जयंती मनाना चाहिए और इनके विचारधारा को अपनाना चाहिए. इतना ही बोल करके मैं अपने 2 शब्द समाप्त करता हूँ. जय हिंद. सभी को जय भीम. साथ ही में बाबा साहब की 135वीं जयंती की शुभकामनाएं. कहीं हम भूल न जाए, ये एक अभियान है जो माननीय कांशीराम साहब ने चलाया था
इसके अंतर्गत हमारे महापुरुषों का संघर्ष, इस देश का सत्ता इतिहास, हमारे महापुरुषों ने हमें जो करने के लिए कहा है, इस देश का शासक बनना, हमें इस देश में से जाति व्यवस्था समाप्त करना, आर्थिक और सामाजिक समानता प्रस्तावित करना और इस देश को प्रबुद्ध भारत बनाना, ये कहीं हम भूल न जाएं। ये कहने की ज़रूरत इसलिए पड़ रही है क्योंकि बाबा साहब के समय में भी बाबा साहब ने कहा था कि उन्होंने जो कुछ भी पाया है तो उसका इस्तेमाल जो है या उसका उपभोग जो है वो गिने चुने जो पढ़े लिखे लोग हैं वही ले रहे हैं और बाकी की जनता तक वो नहीं पहुंच रहा है जिन तक पहुंचना चाहिए। और बाबा साहब कहते थे कि यह सारे जो है उनकी कल्पना शक्ति से भी परे हो गए हैं। तो बाबा साहब काफ़ी उदास थे और वो कहते थे कि मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया। तो इसलिए धोखा दिया क्योंकि बाबा साहब जो चाहते वो भूल के सभी अपने जीवन में व्यस्त हो गए, घर परिवार में व्यस्त हो गए। तो इसलिए इस देश का सच्चा इतिहास अगर हम भूल गए तो हम कभी भी इस देश में इतिहास नहीं बना पाएंगे। और भी ये सारी चीज़ें हैं जो समाज भूलता जा रहा है। हमारे महापुरुषों ने दी हुई कुर्बानी, उन्होंने दिया हुआ बलिदान, उनका त्याग, ये सब कुछ हमने भूलना नहीं है। इसलिए कहीं हम भूल न जाए, इस अभियान के अंतर्गत हम सामाजिक कार्रवाई को आगे बढ़ा रहे हैं सर। मेरा नाम एडवोकेट रितेश पाटिल है। मैं सुप्रीम कोर्ट में एडवोकेट ऑन रिकॉर्ड हूँ। मैं वैसे नागपुर से हूँ लेकिन रहता दिल्ली में हूँ और मैं तकरीबन 13 साल से कहीं हम भूल न जाए इस अभियान के अंतर्गत काम कर रहा हूँ। जयंती के दिन या ऐसा कोई साल भर चलाते आप? हम 365 दिन इस काम को चलाते हैं। वीकली मीटिंग्स होती है, स्टूडेंट्स की अलग, महिलाओं की, कर्मचारियों की, सभी चीज़ें होती है। उसके अलावा हम प्रोग्राम्स भी लेते हैं, पूरे साल भर हमारे प्रोग्राम चलते हैं। बहुजन परिषद आप देख सकते हैं, 8वीं बहुजन परिषद 17 मई को है, 8वीं है कहीं हम बोलना जाए इस अभियान के अंतर्गत। हम महिला परिषद लेते हैं, विद्यार्थी परिषद होती है, युवा परिषद, वरिष्ठ नागरिक परिषद। इन परिषदों के माध्यम से हम महापुरुषों के विचारों को सिर्फ उनका स्मरण ही नहीं करते तो अपने लाइफ में भी उसको इम्प्लीमेंट करने की प्रेरणा जो है खुद भी लेते हैं और समाज को भी देते हैं। माझं नाव अपराजिता गुप्ता आहे तो तुम्ही सोडा आणि मी आज संविधान चौकामध्ये आली आहे बाबासाहेबांबद्दल बोलायला। हां, माझं मत आहे की बाबासाहेबांचे जे विचार होते त्यावेळेस की जे दारू पिऊन दरोडेपणा करतात, नाचतात, इकडे तिकडे छळतात मुलींना, जे प्रश्न असतात ते आजच्या वेळी जर बाबासाहेब असते तर आज ती परिस्थिती असती का? माझा हे विचार आहे। आजचे जे जनरेशन आहेत मुलामुलींना ते विचार माझे पर्सनली आहेत। आजच्या जनरेशनला तुम्ही आपल्या आतमध्ये आणा। जर ते असते तर त्यांचे जे विचार आहेत, त्यांनी म्हटलं की माझे जे विचार आहेत ते विचार तुम्ही आतमध्ये आणा आणि आजची जी युवा पिढी आहे त्यांना त्यांच्या आतमध्ये आले पाहिजे ते विचार। तर ते विचार आजच्या जनरेशनमध्ये किती % मुलां किंवा मुलींमध्ये आले आहेत मला ते विचारायचं आहे। असं आहे की जे तुम्ही रस्त्यामध्ये चालताना मुलांमुलींना जे छळतात, जे विचारतात, जे प्रकरण जे घडत आहे आजच्या जनरेशनमध्ये ती त्यावेळेस घडली असती किंवा आज बाबासाहेब असते ते घडली असती का? मला ते विचारायचं आहे। आणि हे जे प्रकरण घडत आहे मुलामुलींमध्ये ते खूप वाईट आहे। ते व्हायलाच नाही पाहिजे। बाबासाहेबांच्या मते त्यांचे जे विचार होते त्यावेळेस ते विचार आज बाबासाहेबांच्या मते स्त्रियांना पहिला दर्जा होता तर तो दर्जा आज का नाही आहे? तो दर्जा कुठे ना कुठे खाली आलेला आहे। त्यांचे जे प्रश्न होते ते आजही मुलींमध्ये आहे आणि कुठे ना कुठे ते मुली ते विसरून राहिले आहेत, स्वतःमुळेच कुठे विसरत आहे। स्वतःचे जे प्रश्न असतात, जे सेल्फ डिफेन्समध्ये असतात ते आज कुठेच नाही दिसत आहे मला। आणि मुलींमुळेच तो प्रॉब्लेम होत आहे। बाबासाहेबांचे जे विचार होते ते आज कुठेच नाही आहे, मला नाही दिसत आहे आजच्या मुलांमुलीमध्ये तो विचार। आणि जर आज बाबासाहेब असते तर खरंच दारू पिऊन डीजेमध्ये नाचत असते किंवा त्यांनी ते म्हटलं असतं की माझा उत्सव खूप दारू पिऊन, खूप डीजे वाजवून, इकडे तिकडे छळून नाचा, तर माझ्या विचारांना प्रोत्साहन मिळेल। त्यांची ते विचारात्मक ते होतेच नाही, त्यांची ती मेंटॅलिटी।